नमस्कार. PSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये उदगीर तालुक्यातील ग्लोबल नॉलेज इंटरनॅशनल स्कूल निडेबनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 300 मीटर धावणे या स्पर्धेत विक्रांत दळवे आणि भक्ती दळवे यांनी प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा मान उंचावला आहे. या यशामुळे दोन्ही खेळाडूंची 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून जिल्हा स्तरावर दमदार कामगिरी करत राज्यस्तराची दारे उघडणाऱ्या विक्रांत दळवे आणि भक्ती दळवे यांच्या या यशामुळे ग्लोबल नॉलेज इंटरनॅशनल स्कूलचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक भक्कम झाला असून राज्यस्तरावरही हे दोघे शाळेचे नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये ग्लोबल नॉलेज इंटरनॅशनल स्कूल निडेबन उदगीर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवत शाळेचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धांमधील 300 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात शाळेचे विद्यार्थी विक्रांत दळवे व भक्ती दळवे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. दोन्ही खेळाडूंनी दाखवलेल्या वेग, चिकाटी आणि आत्मविश्वासामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले असून शाळेचा सर्वांगीण अभिमान वाढवला आहे. या उल्लेखनीय यशामुळे विक्रांत दळवे आणि भक्ती दळवे यांची निवड दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. जिल्हा स्तरावर यश मिळवून आता हे दोन्ही खेळाडू राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या यशाबद्दल ग्लोबल नॉलेज इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन माननीय रमेशजी बिरादार, डायरेक्टर सुयशजी बिरादार, प्राचार्य संतोषजी नायर, CEO विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केलं. यासोबतच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सराव व प्रेरणा देणारे क्रीडा शिक्षक प्रशांत सुतार यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्यासोबत शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केलं. शाळेच्या वतीने दोन्ही खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून येत्या काळातही ग्लोबल नॉलेज इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात असेच यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.